नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कढी गोळे. कढी गोळे आपण मेथीचे बनवणार आहोत. इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे. दह्याला आपण छान रई लावून घेऊ. यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. छान मिक्स करून घेऊया. कढी बनवण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं बेसन घालून घेऊयात आणि हे पण छान मिक्स करून घेऊयात. छान रई लागलेली आहे. आता आपण कढी बनवून घेऊयात. इथे मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. कढीसाठी इथे मी लाल मिरची पावडर, हळद, जिरं आणि मोहरी आणि इथे कढीपत्ता, लसूणची पेस्ट आणि हे आपलं ताक ज्यामध्ये आपण बेसन घातलेलं आहे. आता आपलं तेल इथे गरम झालेलं आहे. लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, यामध्ये आपण हे ताक घालून घेऊ. आणि याला उकळी येऊ देईपर्यंत आपण फिरूयात. चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात. तिला छान उकळी आलेली आहे. आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात. आता आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे. आपण आता यामध्ये मेथीचे गोळे घालून घेऊयात. ते आता आपण मेथीचे गोळे कसे बनवावे ते बघूयात. गोळे बनवण्यासाठी इथे मेथी घेतलेली आहे, ती कापून घेतलेली आहे. ही मेथी आपण आता छान धुवून घेऊयात. इथे मी मेथी धुवून घेतलेली आहे, त्याचं छान पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूयात. लसूण आणि थोडी कोथिंबीर, 1 चमचा हळद, लाल मिरची पावडर, जिरेपूड, मीठ आणि बेसन. आणि हे आपण छान मिक्स करून घेऊयात. असा गोळा बनवून घेऊयात. छान मिक्स झालेला आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. अशा प्रकारे गोळे बनवून घेतले आहेत. आता आपण ते उकळत्या कढीमध्ये घालून घेऊयात. हे कढी गोळे भाकरीसोबत खूप छान लागतात आणि हे विदर्भाची डिश आहे. विदर्भामध्ये जास्त बनवली जाते. तुम्ही पण बनवा आणि मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. आता हे गोळे आपण यामध्ये घालून घेतले आहेत. याला आपण 5 मिनिट कढीमध्ये छान होऊ देऊयात. 5 मिनिट झालेले आहेत. इथे आपले गोळे बघा कसे कढीच्या वर तरंगायला लागले आहे, म्हणजे आपले गोळे छान झालेले आहे. इथे आपले कढी गोळे बनवून तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.